आमच्या आजच्या कार्यक्रमामध्ये फुले आंबेडकर साहित्य पुरस्कार देऊन सन्मान केला ते डॉक्टर सुधीर थोरात, नारायण जावळीकर, रामभाऊ जाधव आणि हे सगळं आयोजित करण्याचं काम गेले अनेक वर्ष अतिशय चिकाटीनं आणि जिद्दीनं करतायत. ते लक्ष्मण माने, त्यांचे कुटुंबीय, खासदार सुफिया सुळे, अन्य सगळे सहकारी बंधू भगिनींना 9 मे हा दिवस गेले अनेक वर्ष माझा साताऱ्याचा दिवस. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी उपेक्षितांसाठी शिक्षणाचे दरवाजे हे खुले केले. उभं आयुष्य शिक्षणासाठी दिलं आणि त्यांचं स्मरण करण्याचा हा आजचा दिवस. आणि म्हणून मी साताऱ्याला येत असतो. कर्मवीरांच्या समाधीवर नमन करत असतो आणि तो कार्यक्रम झाल्यानंतर गेली अनेक वर्ष भटक्या विमुक्तांच्यासाठी ज्यांनी स्वतःला वाहून घेतलं त्या लक्ष्मणरावांच्या संस्थेमध्ये आम्ही सगळे येत असतो. ही संस्था भटक्यांच्यासाठी, विमुक्तांच्यासाठी की ज्यांना जगण्याचा आणि पुढे जाण्याचा अधिकार आहे. हे समाजाचे अनेक घटक, अनेक पिढ्या मान्य करत असते. त्या सगळ्या वर्गाच्यामध्ये जागृती करणं आणि त्यांच्या उभारणीच्यासाठी पावले टाकणं हे सूत्र घेऊन लक्ष्मणराव आणि त्यांचे सगळे सहकारी गेले अनेक वर्ष ही संस्था एक महत्त्वाची संस्था झाली. कधी कधी मला गंमत वाटते. समाजामध्ये काही लोकांचा अगदी जुन्या काळातसुद्धा, स्वातंत्र्याच्या आधीच्या काळातसुद्धा या सगळ्या वर्गाकडे बघण्याचा दृष्टिकोन एक वेगळा होता. मला आठवतं, मी नाव घेणार नाही, पण भटक्या विमुक्तांची किंवा त्यावेळेचं गुन्हेगार जमात ज्यांची ओळख केली जात होती अशांचा एक सोहळा सोलापूरला होता. आणि स्वातंत्र्याच्या आधी स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये ज्यांनी काम केलं असे मोठे नेते त्या भटक्यांच्या कार्यक्रमामध्ये सोलापूरला होते. त्यांनी भूमिका मांडली, स्वातंत्र्याचा विचार सांगितला आणि निघून आले. आल्याच्या नंतर त्यांनी कुठे लिहून ठेवलं की हा भटक्यांचा गुन्हेगारांचा कार्यक्रम फार चांगला झाला, मला अतिशय आनंद झाला. पण कार्यक्रमात व्यासपीठावर खाली उतरत असताना या अनेकांनी माझा हात हातात घेतला आणि माझा हात त्यांनी हातात घेतल्यानंतर घरी आलो, गोमूत्र घेतलं आणि आंघोळ केली. का? ते गुन्हेगार जातीच्या त्या भटक्या विमुक्ताच्या घटकांचा हात माझ्या हातात. हा दृष्टिकोन समाजाच्या अत्यंत महत्त्वाच्या लोकांचा सुद्धा एकेकाळी होता. आणि त्यामुळे साहजिकच आहे, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर नवीन पिढी शिक्षित व्हायला लागली,
त्यांना अधिकार समजायला लागले. ते आपल्याला नुसतं समजून उपयोग नाही. आपण ज्या वर्गात येतो त्या प्रत्येक वर्गाच्या घटकाला त्या अधिकाराच्या संबंधीची जाणीव करून देणं आणि त्यासाठी वेळप्रसंगी संघर्ष करणं त्याची आवश्यकता होती. आणि ते सूत्र घेऊन विल्सन मानेंनी या संस्थेची उभारणी केली. आम्हाला लोकांना आनंद आहे की यशवंत चव्हाणांनी सुरुवातीला त्याला प्रोत्साहन दिलं. दुर्दैवानं ते निघून गेले, पण हे काम चालू ठेवायचं हे विल्सन मानेंचा निर्धार होता. आणि त्या निर्धारामध्ये आम्ही अनेक सहभागी झालो. आणि आज इथं असो, कोल्हापूर असो, सोलापूर असो, पिंपरी चिंचवड असो, या 3-4 ठिकाणी या वर्गाच्यासाठी अतिशय चांगली संस्थात्मक उभारणी विल्सन मानेंनी केली. आणि तुमची माझी सगळ्यांची जबाबदारी आहे की त्यांना या कामात सहकार्य करायचं. हे करत असताना समाजामध्ये पुरोगामी विचार मांडण्याच्यासाठी ज्यांनी आयुष्याचा मोठा काळ हा दिला, ते साहित्यिक असोत, लेखक असोत, कवी असोत, सामाजिक कार्यकर्ते असोत, त्यांचा सन्मान हा समाजाच्या उपेक्षित घटकांच्या विचाराचा सन्मान आहे. हे सूत्र नजर समोर ठेवून हा कार्यक्रम या ठिकाणी 9 मेला दरवर्षी घेतला जातो. मला आनंद आहे की यावर्षी सुखदेव थोरात यांची निवड ही त्या ठिकाणी झाली. सुखदेव थोरात विदर्भात केली. शैक्षणिक क्षेत्रामध्ये त्यांचं काम आणि ते काम विदर्भापुरतं सीमित असतं. ते काम देश पातळीवर गेले. आणि आनंद आहे एका गोष्टीचा, या देशातल्या जेवढी सगळी विद्यापीठं आहेत, जेवढी कॉलेजेस आहेत, त्या सगळ्या कॉलेजेस विद्यापीठ यांचं जे प्रमुख पद आहे ज्याला इंग्रजीमध्ये युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन UGC असं म्हणलं जातं, त्या संस्थेचं नेतृत्व सुखदेव थोरात करतात. संबंध भारतामध्ये जेवढी कॉलेजला जाणारे मुलं मुली आहेत, त्यांचे कॉलेजेस आहेत, अध्यापक आहेत आणि विद्यापीठ आहेत, त्या सगळ्यांची सूत्र निर्णय घेण्याचा अधिकार असतो. ही संस्था ही UGC आणि त्या संस्थेचे प्रमुख सुखदेव थोरात. आणि मला आनंद आहे की आज विल्सन माने आणि त्यांच्या सरकारने या कार्यक्रमाच्यासाठी त्यांची निवड केली. उच्च शिक्षा व्यवस्थित विद्यापीठ असो, मग ते औरंगाबाद असो, नागपूर असो, दिल्ली असो किंवा अमेरिका असो, या सगळ्या ठिकाणी शैक्षणिक क्षेत्राचं आपलं योगदान जे आहे त्याची नोंद या सगळ्या ठिकाणी घेतली आणि त्याचा सन्मान हा ठिकठिकाणी होतो. त्याचा अभिमान आणि आनंद हा आपल्या सगळ्यांना होतो. मी सुखदेव थोरात यांचं अभिनंदन करतो की तुम्ही अनेक वर्ष विचारानं या सगळ्या क्षेत्रात काम करतात. शैक्षणिक क्षेत्रामध्ये विधायक दृष्टिकोन ठेवून पुरोगामी विचारावर आधारित शिक्षणाची दालनं ही कशी मजबूत होतील याची काळजी तुम्ही घेता. याचं समाधान निश्चित अनेक लोकांना आहे. आणि तुम्हा सगळ्यांचा या कर्तृत्वाचा विचार लक्षात घेऊन विल्सन माने आणि त्यांच्या सहकार्याने त्यांचा सन्मान करण्यात निर्णय या ठिकाणी घेतला. त्याबद्दल मला मनापासूनचा आनंद आहे. मी बाकीच्या सगळ्या नारायण जावडेकर असतील, रामभाऊ थोरात जाधव असतील, या सगळ्यांचं मनापासून
या ठिकाणी अभिनंदन करतो आणि माझे 2 शब्द या ठिकाणी थांबवतो. हेलिकॉप्टरला जायचं